ना कॅमेरावाला बघा ना कुठे आहे ते. रोशन खेडेकर कॅमेरामॅन कुठे असाल ताबडतोब यायचं आहे. वडवली गावचा एक्स्ट्रा प्लेयर कृपया माईककडे संपर्क साधायचा आहे ताबडतोब. वडवली गाव हे कोण आहे इथे ना इथे राजन नाव सांग ना काय ते. अरे बॉलरचं नाव सांग. वडवली गावचा आहे प्लेअर आपण इथे स्टेजवरती पाठवायचा आहे. आला चांदर गोलवाडी संघात स्ट्राईकला आहे तो प्रीतम, नॉन स्ट्राईकला उभा आहे तो विवेक गायकर. पाहूया आतापर्यंतचा तिसरा सामना यादव साईक समितीचा चालू आहे. डावखुरा फलंदाज वडवली संघ समोर खेळणार आहे तो सागर यांच्या समोर चांदर गोलवाडीचा प्रीतम. पाहूया काय करतो प्रीतम गायकर आपल्या संघासाठी. आतापर्यंत झालेले सुंदर असा 2 सामने झालेत. प्रत्येक सामन्यामध्ये सहकार्य करणारा सर्व समालोचक आणि सर्व यादव साहिक समितीच्या सदस्यांचं मी मनापूर्वक स्वागत करतो आणि सामन्याला सुरुवात करतोय. चला तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे. सामना क्रमांक 3 चालू आहे आणि पहिला चेंडू फेकतायत. पहिला चेंडू सुरुवात केलेला आहे प्रीतम गायकर यांच्या बॅट मधून निघाला पहिला षटकार. पहिल्या चेंडूवरती उत्कृष्ट असा षटकार लगावतो प्रीतम याने आणि चंद्र गोलवाडीचा खाता खोललेला आहे. 6 रन षटकार उत्कृष्ट. खरोखर तुषार यांचा सुंदर असा चेंडू करण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव. सामन्याची सुरुवात झालेली आहे. प्रीतम यांनी पहिल्याच चेंडूवरती दाखवून दिलं माझ्या बाहूमध्ये किती ताकद आहे. हा बाहुबली पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका मारून षटकार लावून संघाची धावसंख्या उघड करत आहे. पण मात्र दुसरा चेंडू 1 बाउन्स ओव्हर द विकेट. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला सुद्धा डावपुरा फलंदाज घेताना सुंदर असा पुन्हा एकदा तिसरा चेंडू तडकावलेला विवेक नदी सीमारेषेच्या बाहेर जाऊन पंचांचा ओके बिंदास करा आणि पंच चौका 4 धावांचा डिसिजन दिला पंचांनी. षटकार दिला षटकार. चेंडू ऍक्च्युली चेंडू हरवलेला आहे. कृपया नवीन चेंडू द्यायचा आहे. पंच जरा कावळ्याचा षटकार होता की चौकार होता. चौकार. ओके धन्यवाद. बिंदास गरम करायचा आहे साहेब तुम्हाला. आम्ही फुल पैसे देऊन इथं आणलेलं आहे आणि प्रत्येक आलेल्या प्रेक्षकाचं आपण मनोरंजन करणार आहात. 4-4 सुंदर अशी फलंदाजी करताना दिसत चांदूर गोलवाडीचा प्रीतम. मैदानावरती धूळ वारा वादळ सुटला आणि इथे फलंदाजी करताना प्रीतम यांच्या फळीतून सुद्धा तितकंच जोराचं वादळ सुटलेलं आहे. या वादळाला थांबवावं लागेल. मात्र आता ही बाहुबलीची गती त्यांच्या फळीतून निघते युवराज सिंग सारखी. दोन मोठे फटके, एक षटकार आणि एक चौकार. त्यानंतर पुन्हा एकदा. त्यावेळेला मात्र दिशा थोडी भरकटलेली आहे गोलंदाजीची. आता जमिनीला दोन्ही हात समांतर करून पंच सांगतायत ही धाव मिळणार आहे. अवांतर धावेने धावसंख्या झालेली आहे 11 धावा. चेंडू झाले 3. काहीसं दबाव काहीसं दडपण इथे तुषारवरती. कारण की त्याच्यावरती प्रीतम हा पावसाचा तुषार करत आहे. षटकारांचा आणि चौकारांचा तुषार करत आहे. पुढचा चेंडू वरती काढण्यासाठी जो मुलगा उभा वरती चढलेला आहे त्याला कृपया वरती जाऊ देऊ नये. हो या वेळेला बघा इथे तुषारने थोडंसं कमबॅक केलेलं दिसतंय. इथे प्रीतमचं एकदा फर्निचर उद्ध्वस्त केलेलं दिसतंय गडीबाद विकेटच्या स्वरूपामध्ये. मित्रा जो वरती कोण चढलेला आहे नेटवरती त्यांनी कृपया खाली उतरायचं आहे.
भेटला हातात ना तर आपल्याला बॉल आपले बॉल घ्यायला सगळे. नितेश कांबळे. आपण लेफ्टी आहे नाही एकटाच होता, लेफ्टी एकटाच होता. तर मग आता प्रीतम यांची जागा भरून काढण्यासाठी जे 18 नंबरचा खेळाडू आलेला आहे त्याचं नाव आहे नितेश. 18 नंबर म्हणजे विराट कोहली, आणि विराट कोहली सारखी आतिषबाजी करणार का? पहिला चेंडू जज केला पॉवर प्लेचा वापर करताना. एका धावेवरती मानावं लागेल समाधान. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली 12. आपल्या फळीला चेंडू लागला असा आता सध्या त्याला कॉन्फिडन्स आलेला आहे. नितेश गेले नॉन स्ट्रायकर एंडवरती आणि आता स्ट्रायकर एंडवरती आलाय बऱ्याच अवकाशानंतर, कारण की तो फक्त चेंडू पाहत होता नॉन स्ट्रायकर एंडवरनं. आकाशात चाललाय, चौकार चाललाय, मात्र समोरने आपला गडी सुद्धा बाद होताना त्यांनी पाहिलंय. तो आता स्ट्राईकवर आलाय. त्याचं नाव आहे विवेकर. पाहूया तुषार काहीच कमबॅक केलं. एका वाईट नंतर त्याने विकेट घेतला, मात्र आता ही फलंदाज चेंडू कसा फेकला? डायरेक्ट फेकलेला चेंडू बघा, गॅप शोधून काढलाय जिथे खेळाडू तैनात आहे. मात्र इथं क्षेत्ररक्षण थोडंसं गलिच्छ. चेंडू टप्पा घेत चाटत पुसत मैदानाला गेलाय. चौकाराच्या दिशेने चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. डीजे या चौकारानंतर धावसंख्या झालेली 16 धावा. पहिले षटक समाप्त. पहिल्या षटका अखेर एक गडी बाद 16 धावा. हो आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे यादव स्थायी समिती गोयले विभागातर्फे. काय बोलतो भाऊ? जरा सामना लवकर चालू करायचा विनंती आपणास. कृपया कोण चांदोरे गवळवाडी जरा सामना लवकर चालू करायचा आहे. सॉरी वडवली, चुकीची दुरुस्ती. जय हनुमान क्रिकेट संघ वडवली. आपण थोडस त्वरा करायची आहे. सागर ना, ते सागर आहे ना. आता गवळवाडी प्रीमियर लीग मध्ये नावच दिला. अच्छा, या वेळेला निलेश आलेला आहे गोलंदाजी करण्यासाठी. मध्यम गतीचा हा गोलंदाज, मात्र पहिलाच चेंडू काहीसा हात आखडलेला दिसतोय. शोल्डर मधून डाऊन फेकलेला चेंडू शॉर्ट पिच पडला आणि चेंडू गेलेला आहे अवांतर. स्क्वेअर स्वरूपामध्ये पंचांनी इशारा केला. एक धाव वाढते. पहिला षटका अखेर धावसंख्या झालेली म्हणजे 17 धावा. विवेक निलेश या वेळेला पुन्हा एकदा शॉर्ट पिच ठेवलेला हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने मारलेला आहे. शॉर्ट मिड विकेटला ते खेळाडू तैनात ठेवलेला आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली 18 धावा. 18 नंबरचा खेळाडू इथे आता नितेश नॉन स्ट्रायकर एंडवरती गेलेला आहे आणि धावसंख्या सुद्धा झालेली आहे 18. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. काहीसा पिचच्या मागूनच टाकण्याचा प्रयत्न. पंचांकडनं इशारा येण्याची वाट पाहतोय. पंचांनी इशारा जाहीर केला. दोन्ही हात जमिनीला समांतर. धाव मिळते अवांतर. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली 19 धावा. फलंदाजाला काहीशी मेहनत करावी लागत नाहीये, कारण की या आधी केलेली मेहनत इथे आपल्याला रास्त झालेली आहे. धावसंख्या पोहोचलेली 19 वरती. एक षटकार 2 चौकार लगावलेल्या इनिंग मध्ये अजूनपर्यंत. शॉर्ट पिच पडलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने पुल केला. हा चेंडू गेलेला सीमारेषेच्या पार. खणखणीत षटकार. सुंदर असा गगनचुंबी षटकार मारला विवेक गायकर यांनी आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा. 25. दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू आणि धावसंख्या झाल्या 25. भाई डीजे छक्का लगा यार. गाया डीजे वाला हो गया, बंद हो गया. सकाळच्या सत्रापासून डीजे गाण्यासाठी आतुरलेला होता, मात्र आता इथे आतिषबाजी होते आणि डीजे मध्ये टेक्निकल एरर. यावेळेला सुद्धा शॉर्टेज पडलेला चेंडू. एक धाव चोरून काढण्याचा प्रयत्न, कारण की यष्टी रक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय. एक धाव बाईकच्या स्वरूपामध्ये मिळते. धावसंख्या पुन्हा एकदा वधारते. धावसंख्या झालेली 26 धावा.
चेंडू मात्र झाले 3च दुसऱ्या षटकाचे. अर्धी मजल मारलेल्या इनिंग ब्रेकच्या दरम्यान मी पुन्हा एकदा अनाऊन्स करू इच्छितो, पुढचा जो सामना होणार आहे श्री वरदविनायक क्रिकेट संघ पळस विरुद्ध श्री रामकृष्ण क्रिकेट संघ वडाची वाडी, दोन्ही कर्णधारांनी दिशा आणि दशा दोन्ही भरकटलेली पाहायला मिळते. आपल्याला हा चेंडू सुद्धा मिळणार आहे. अवांतर पंचांनी घोषित केलेला आहे स्क्वेअर चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे 27 धावा. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या पार खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. आता बोला. तो एक माहोल असतो. आपण आपण अशा पद्धतीने ते आता वातावरण सुद्धा गरम झालेलं आहे. कॉमेंटेटर सह समालोचक सुद्धा गरम झालेले आहेत आणि तिथे फलंदाज सुद्धा गरम झालेले आहेत. पुन्हा एकदा बॉल खोदून मारण्याचा प्रयत्न. शॉर्टपिच होता चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडला आणि मात्र इथे 2 धावा बघा तरबेजीने घेतलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल आपल्याला, कारण की या 2 धावांनी धावसंख्या पुन्हा एकदा वधारते. धावसंख्या झालेली आहे 35 धावा आणि चेंडू शिल्लक आहे 1. काहीच महागडं षटक आपल्याला पाहता येईल इथे, कारण की पहिल्या षटकाअखेर धावसंख्या मात्र 16च होती आणि आता जवळपास 35 पर्यंत नेलेली आहे. 19 धावा धावफलकावरती या षटकामध्ये लागला आणि तरी अजून एक चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू, पुन्हा एकदा दिशा भरकडली आणि पुन्हा एकदा इथे नोच्या स्वरूपामध्ये स्क्वेअर लेगचे पंच सांगतात. तिकडे एक पंच सांगतात वाईड चेंडू. कोणताही असं धाव मिळणार, फक्त एकच धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झालेली आहे 36. आपला 20चा कोटा पूर्ण केलेला आहे इथे नितेश यांनी. पुन्हा एकदा गोलंदाजी करताय. काहीच दडपण आहे, कारण की मोठे फटके सुद्धा यावेळेला सुद्धा स्क्वेअर लेगच्या दिशेने बंद केलेला आहे चेंडू. हा चेंडू सुद्धा गेलेला आहे. खेळाडू फक्त इथे दर्शक बनून राहणार आहे. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. अशा पद्धतीने हा षटक समाप्त झाला आणि षटका अखेर धावसंख्या आहे ती म्हणजे 42 धावा. 50चं टार्गेट मनात घेऊन चाललेले. रोखून ठेवणार होते 30 वरती, मात्र 2च षटकामध्ये 42 धावा झालेल्या आहेत. आमच्या कर्णधारांना दिलेला शब्द आहे आपल्याला नक्कीच ते पूर्ण करून दाखवणार. 40 ते 45चा टार्गेट, 50चा टार्गेट उभारणार होते, परंतु नितेश कांबळे आपली उत्कृष्ट अशी फलंदाजी इथं पाहताना प्रत्येक क्रिकेट प्रेमीला खरोखर आपला असा एक उत्साह वाटतोय की अशी फलंदाजी पाहायला मिळायला पाहिजे. खरोखर पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. कुठे अच्छा जो जिंकेल तो फायनल. इथे आलेला आहे सागर. गवळवाडी प्रीमियर लीग मध्ये याचं नाव नेहमीच कीर्तिमान असं. बघा चेंडू चांगला लागला, अप्रतिम टाकला. फलंदाजाला तर कळलं नाही, मात्र यष्टीरक्षकाला सुद्धा समजलं नाही कशा पद्धतीने चेंडू फेकला होता. त्याच्या हातातून सुद्धा निसटला आणि 1 धाव नक्कीच देऊन जाणार आहे. एका धावेने धावसंख्या वधारते. धावसंख्या झाली 43, मात्र ही थोडीशी चूक झालेली पाहायला मिळते, कारण की 1 धाव निघाली आणि आता स्ट्रायकर एंडवरती आलं. त्याचं नाव बघा काय, नितेश कांबळे. कारण हाच गडी आहे जो मोठे फटके लगावतोय आणि त्याला आता सध्या इथे स्ट्राईक दिलेली आहे. मात्र सागर सुद्धा तितकंच कौतुक करावं लागेल. मोठं नावाजलेलं आहे गोलंदाज. पाहूया बघा, गोलंदाजी इतकी सुरेख आहे ना, एकदम अचूक टप्पा टाकतोय तो. चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाजाला सुद्धा कळत नाही आणि यष्टीरक्षकाला सुद्धा कळत नाहीये कशा पद्धतीने चेंडू येतोय. मात्र 1 धाव नक्कीच चोरून काढलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये हा चेंडू 1 धाव वाढवून जातोय. धावसंख्या झालेली आहे 44.
गोलंदाजाचं नाव मोठं आहे. अथांग सागरासारखं सुद्धा नाव त्याचं मोठं आहे, कारण की त्यांनी गवळवाडी प्रीमियर लीग गाजवलेली आहे असं आम्हाला कळतंय इथं सूत्रांच्या माध्यमातून. नक्कीच 2 चेंडू फेकले त्यावरनं सुद्धा कळतंय की या आधी मोठे फटके लगावले दोन्ही तुषार आणि निलेश याला. मात्र त्यानंतर सागरनी कमबॅक केलंय. 2 चेंडू फेकले 2च धावा आलेल्या आहेत. फळीतून मात्र एकही धाव नाहीये. या वेळेला सुद्धा बघा गोलंदाजी बघा, सागरला बघा, आणि हा गडी बाद झालेला आहे. पंचांच्या इशाऱ्याची वाढ. अशा पद्धतीने बघा गोलंदाजीचे कौतुक करावं लागेल सागर यांचं. 2 षटकांमध्ये जवळपास 42 धावा झाल्या होत्या. मात्र तिसऱ्या षटकामध्ये त्यांनी 3 चेंडूवर फक्त आणि फक्त 2च धावा दिलेल्या आहेत, ते पण यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे आलेल्या. पाहूया पुढचा चेंडू सागर यांचा. आता सध्या कोणाची जागा भरून विजय कांबळे, विवेकची जागा भरून काढण्यासाठी तो विषय आलेला आहे. कोणाला यावेळेला विजय आलेले आहे तिथे. आता संघाला मोठ्या विजय पथावरती घेऊन जाण्यासाठी, कारण की त्यांच्या नावाचं लौकिक इतकं मोठं आहे. आपल्या इथं कॉमेंटेटरच्या मागे आपल्याला कळतंय मोठे फटके मारण्याची ताकद ची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. मात्र गोलंदाज तितकाच तरबेज आहे, कारण की त्याने आतापर्यंत 4 चेंडू फेकले आणि फक्त 2 धावा दिले. त्यामुळे नजर आता विजयवरती आहे. यावेळेला काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न विजय यांचा. मात्र यावेळेला सुद्धा चेंडू पडला, फलंदाजाला कळला नाही, यष्टीरक्षकाच्या हातातला निसटला. 2 धावा नक्कीच मिळणार आहेत. कौतुक दोन्ही बाजूने करता येईल, कारण की गोलंदाज तितकंच भेदक गोलंदाजी करतोय. सागर याला साथ मिळत नाहीये, यष्टीरक्षकांना थोडीशी चुकी होते, चेंडू सुटतायत. मात्र फायदा होतोय तो म्हणजे चांदोरे गवळवाडी या संघाचा. गेली 25 वर्ष मैदानावरती आपली हुकमत गाजवणारा फलंदाज विजय कांबळे संघाकडून आता स्ट्राईकला खेळत आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहूया विजय, आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत संघाला आणि सर्व प्रेक्षकांना. पंचांचा डिस्टन वाईट बॉल आणि अवांतर धावांमध्ये वाढ होताना धावसंख्या झालेली आहे संघाची 47 धावांवरती खेळत आहे आणि फक्त शेवटचा चेंडू उरलेला आहे. आणि पाहूया विजय कांबळे काय करतात ते शेवटच्या चेंडूमध्ये. झालं बोलून सुंदर शेवटच्या चेंडूमध्ये खरोखर सुंदर असा चेंडू तडकावलेला आहे आणि क्षेत्ररक्षण थोडं शितापिणी केलेला आहे वडवली संघाकडून. आणि 2च धावांवरती समाधान मानायला लागलेलं आहे तर चांदोरे गवळवाडी संघाला. आणि धावसंख्या झालेली आहे ती संघ वडाची वाडी दोन्ही कर्णधार इथे उपस्थित राहायचंय. अर्जंट टॉस उडवून घ्यायचंय. वरद विनायक क्रिकेट संघ पळसप विरुद्ध श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ. कोणत्या संघाचे कर्णधार? वडाच्या वाडीचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. पळसप या संघाच्या कर्णधाराला विनंती आपण त्वरित हजर राहायचंय. दोन्ही कर्णधार हजर आहेत. जरा टॉस घ्यायचा सर. आपल्याला मान्यवर लाभलेले आहेत. मधुकर कासार साहेब, मी विनंती करतो युट्यूबच्या माध्यमातून जर आपण इथे फोकस करायचा. टॉस कोण कॉल करतो? छापा कॉल केलेला आहे आणि इथे छापा आलेला आहे.
कोणते? पळसप संघ इथे टॉस जिंकलेला आहे, त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. आपण कळवा पहिला, आपण काय क्षेत्ररक्षण निवडलं? पुन्हा एकदा तेच रिपीट आहे का? मी फिल्डिंग घेतली पहिली. चांदोरे गोवलवाडी संघाने लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. एक मिनिट थांबा जरा. त्याच पद्धतीने आता आपल्याला पाहायला मिळतं, टॉस जिंकले, पुन्हा एकदा फिल्डिंग निवडलेलं. आता तुमचं टार्गेट काय असणार आहे यावेळेला? आमचं टार्गेट आहे समोरच्याला 30-35 पर्यंत थांबवायचं. बरं, 30 आणि 35 पर्यंत थांबवण्याचं टार्गेट आहे. आता मी तुम्हाला विचारू शकतो, वडाच्या वाडीचे कर्णधार आहेत आपण त्या डोक्यात काय घेतलेलं आहे की आपण पहिलं क्षेत्ररक्षण करणार होतो टॉस जिंकून, किंवा काय? पहिला फिल्डिंगचा विचार होता माझा पण. नक्कीच. आता या मैदानावरती मी जवळपास बघतोय सगळ्यांचा हात निर्णय आहे. मी एका अशा कर्णधाराच्या शोधामध्ये आहे जो पहिला येईल, टॉस जिंकेल आणि फलंदाजी घेईल. मात्र आता आपल्याला फलंदाजीचं आव्हान आलेलं आहे, तर आपण काय टार्गेट घेऊन चालले डोक्यात? जेवढा प्रयत्न तेवढा करूया आपण, बघूया. 30-35 तर समोरूनच सांगितलेलं आहे. अच्छा, त्याच्यावरती मारायचा प्रयत्न आहे. चला तर पाहूया आता कोण जिंकणार आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. अरे आमचे गोलंदाज सगळं नावं रेडी आहेत का? नावं काय काय आहेत? बॅट्समन आलेच नाही ना. गोलंदाजाचं नाव विजय कांबळे. विजय. हॅलो, हो बंद आहे. हॅलो हॅलो हॅलो, अभिनंदन नितेश कांबळे. खरोखर तू आमच्या समालोचकांना एक शब्द दिला होतास, आम्ही नक्कीच 50 धावांपर्यंत मजल मारायचा प्रयत्न करू, आणि तू यशस्वी झालेला आहेस. पाहूया, तुला समोरच्या संघाला फक्त 18 चेंडूंमध्ये रोखायचा प्रयत्न करायचा आहे. फक्त आणि फक्त 18 चेंडूंमध्ये 50 धावांचं आव्हान देऊन तू तुझा संघ मैदानात घेऊन थांबलेला आहेस. पाहूया पुढचा जो काही नियोजन आहे ते तुझं आहे. मी पुन्हा वडवली संघाला विनंती करतोय. ओके, दोन्ही निलेश आणि सागर असे स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकर विकेटवरती पोहोचलेले आहेत. खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. थोडेसे फास्ट चालायचं आहे आणि फास्ट गेम करून दाखवायचं आहे. आपल्या याच्या पुढे खूप सारे सामने खेळवायचे आहेत आणि त्याच्यासाठी प्रत्येक आपल्या समाज बांधवाचा सहकार्य महत्वाचं आहे. गेल्या 2 सामन्यांमध्ये अतिशय सुंदर असं तुम्ही आम्हाला सहकार्य केलात, ह्याच्या पुढे देखील करायला अशी अपेक्षा आहे. यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग मुंबई शाखेचे सचिव सन्माननीय भावेशजी महाडिक साहेब अतिशय 1 महिन्यापासून मेहनत करत आहेत आणि त्याच हा फळ आहे, यश आलेला इथं दिसत आहे. जवळजवळ अर्धा दिवस संपलेला आहे, उरलेला अर्धा दिवसाचा खेळ देखील शिल्लक आहे मित्रांनो. आणि पाणी हवंय का मित्रा? ओके भावेश, ओ पंच. चला तर मंडळी, ब्रेक नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पुन्हा आपण सामन्याकडे बघूया. सामना चालू आहे तो म्हणजे जय हनुमान क्रिकेट संघ वडवली विरुद्ध श्रीकृष्ण क्रिकेट संघ चांदोरे गवळवाडी यांच्या दरम्यान. टॉस जिंकला होता वडवली या संघाने, क्षेत्ररक्षण निवडलं आणि फलंदाजी करण्याचे आव्हान श्रीकृष्ण क्रिकेट संघ चांदोरे गवळवाडी यांना दिलं आणि त्यांनी फलंदाजी करताना जवळपास 49 धावा मारलेल्या आहेत 3 षटकांमध्ये. आता जिंकण्यासाठी कंपल्सरी 50 धावांची गरज आहे. कर्णधार म्हटले होते आम्ही 50 धावांची मजल मारणार आहोत आणि नक्कीच त्यांनी मजल मारलेली 50 धावांची. रोखून ठेवण्यामध्ये इथे यश येणार आहे का श्रीकृष्ण क्रिकेट संघ चांदोरे गवळवाडी या संघाला? पाहूया आता इनिंग ब्रेक नंतर. त्याचप्रमाणे मी सांगू इच्छितो, यादव सहाय्यक समिती गोवळे विभाग शाखा मुंबई यांच्या संलग्न विद्यमानातून श्रीकृष्ण चषक 2024 पर्व क्रमांक 9 आपल्या समोर सादर करत आहोत.
या स्पर्धेसाठी इथे आकर्षक बक्षीस आहेत ते म्हणजे प्रथम क्रमांक आहे ते म्हणजे 22,222 रुपये. त्याचसोबत एक आकर्षक चषक मिळणार आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकासाठी 11,111 रुपये. त्याचप्रमाणे एक आकर्षक चषक मिळणार आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज ताबडतोब सामना चालू करायचा मित्रांनो. विजयदादा कांबळे आणि पंच कृपया सामने मित्रांनो एवढा लेट नाही करायचे आहेत. मी विनंती करतो प्रत्येक संघाच्या खेळाडूला आणि कर्णधाराला आपल्याला सहकार्य करायचं आहे आणि सामने वेळेत चालू करायचे आहेत. चला तर मंडळी वळूया सामन्याकडे. सामना चालू आहे. वडवली फलंदाजी करते. गोलंदाज विजय पहिला चेंडू फेकतायत. पहिल्याच चेंडूवरती यष्टीरक्षकांना चेंडू सुटला आणि एका धावेने धावसंख्या खुलते. खाता खुलतोय वडवली या संघाच्या. स्ट्रायकर एंडवरती होता निलेश. नॉन स्ट्रायकर एंडवरती होता सागर आणि आता सागर जातोय स्ट्राईक वरती. बरोबर ना? बरोबर. पहिला चेंडू पहिली धाव आणि पहिला श्री गणेशा झालेला आहे. मात्र इथे आता विजय याची गोलंदाजी सागरकडे तितकंच बाहुबल आहे. पाहूया विजय कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आहे. कारण की पॉवर प्लेचं षटक आहे. 6 प्लेयर मैदानामध्ये आहेत आणि हा शॉर्ट पिच पडलेला चेंडू पंचांनी घोषित केला स्क्वेअर स्वरूपाचा चेंडू. 1 धाव नक्कीच मिळणार आहे. 1 धाव वधारते. धावसंख्या झालेली आहे 2 धावा. चेंडू मात्र एकच. पुन्हा एकदा विजय टू सागर तयार. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पडलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने गेला. यावेळेला सुद्धा दिशा चुकली आणि पुन्हा एकदा अवांतर धावेने धावसंख्या पुन्हा एकने वधारते. धावसंख्या झालेली आहे 3 धावा. यावेळेला लेग साईडच्या दिशेने बनकवलेला हा चेंडू मिड विकेटचा खेळाडू तिथे तैनात आहे. त्याने तो कलेक्ट केला. फेकी करेल तोपर्यंत 1 धाव नक्कीच मिळणार आहे. फेकी तर करणारच नाहीये कारण की त्यांनी ठरवलं हा चेंडू हातात घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुपूर्द करणार. गाडी थेट निघालेली आहे. कोणत्या पद्धतीचा ब्रेक घेतला नाहीये. एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे 4 धावा. पुन्हा एकदा 1 धाव आणि धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते. तीन चेंडू 5 धावा झालेल्या धावफलकावरती मोठं टार्गेट आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि या वेळेला सुद्धा आखूड पडलेला चेंडू नो आणि वाईडच्या स्वरूपामध्ये. आपल्याला इथे फ्री हिट नसल्यामुळे काही असू दे 1 धाव नक्कीच मिळणार आहे. याचा फायदा फ्री हिट असेल तर होतो ना. आता आपल्याला फ्री हिट नाही. या वेळेला सुद्धा शॉर्टपिच चेंडू पूल केला. लेग साईडच्या दिशेने खेळाडू तैनात नाहीये. एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे 10 धावांवरती. जे टार्गेट आहे ते आहे 50 धावांचं. प्रत्येक ओव्हरला जवळपास 16-17 धावांची गरज आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत 10 धावा तरी नक्कीच बोर्डवरती लगावलेल्या आहेत. अजून 6 धावा 6 ते 7 धावा शॉर्ट आहे आपल्या रिक्वायर्ड रन रेटच्या अनुसार. पाहूया मात्र इथे आता फलंदाज सागर काहीच करताना दिसते तरबेजी. त्यावेळेला सुद्धा शॉर्टपिच पडलेला चेंडू. हा कॉमेंटेटरी एंड मध्ये पडलेला हा चेंडू डायरेक्ट गेला चेंडू सीमारेषेच्या पार. खणखणीत षटकार. त्यावेळेला पुढचा चेंडू. हा वेळेला सुद्धा चेंडू जरासा आखूड होता. चेंडू हवेमध्ये बराच काळ आहे आणि तिथे इथे गलीवरती खेळाडू तैनात. त्यांनी पकडली झेल आणि याच्यासाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक बक्षीस रोख 11,111
ज्यांच्यातर्फे आपल्याला सभागृह मिळालेला आहे ते श्री प्रतीकदादा साबळे यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी यादवशाही समिती गोवणी विभाग सचिव स्थानिक शाखेचे सचिव संजयदादा खेडेकर यांना विनंती करेन दादांचा पुष्पगुच्छेतून सत्कार करायचा आहे. प्रतीकदादा साबळे की संजयदादा विनंती करेन दादा आणि आपल्याला खरोखर आपल्या समितीच्या वतीनं खरोखर आपल्या मनपूर आभार. पुढे यायचं आहे दादा. संजयदा इथे घ्या ना, या ना, त्याला इकडे घ्या, इथे घ्या, इथे घ्या सोबत जा. शाल घेऊन जा सोबत, शाल घेऊन जा सोबत, पकडायला पाहिजे ना, शाल द्या सोबत. गोलंदाज श्री तिकडे पुढे पुढे टॉचचा बॉस इकडे, टॉचचा बॉस तिकडे घ्या, इथे गेला दादा. फोटो घ्यायचा आहे भाविकदादा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. भाविकदादा माडिक दादा आपलं मनपूर्वक धन्यवाद मी देतो. आपल्याला अतिशय मोलाचा सहकार्य केला आमच्या समितीला, त्याच्याबरोबर खरोखर आभार. आपलं देखील चांगलं योगदान आहे. एकच जागा, एकच नितेश कांबळे बॉलर. मॅच मध्ये येतो आहे कारण की पाहुण्यांचं स्वागत करणं तितकंच गरजेचं आहे. आपल्याला 11,111 रुपये ज्यांच्या मार्फत मिळाले द्वितीय पारितोषिक असे सन्माननीय पाहुणे आपल्या मंडळावरती इथे हजर आहेत. त्यांचं हार्दिक 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 स्वागत. वळूया सामन्याकडे. पुन्हा एकदा दुसरा चेंडू फेकला, निर्धाव चेंडू. नितेश यांची गोलंदाजी. 2 चेंडू फेकले आतापर्यंत आणि मात्र एकच धाव आले. पहिल्या षटकामध्ये रन रेट राखला 16चा, मात्र दुसऱ्या षटकामध्ये रन रेट राखणार का? नितेश याच्यावरती चॅलेंज. मात्र इथे फलंदाजी करण्यासाठी आलेला राहुल याच्यावरती सुद्धा दडपण. पाहूया नितेश टू राहुल. राईट आर्मवरचा विकेटचा मारा. शॉर्टपिच पडलेला चेंडू खेळाडूच्या वरून ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. खेळाडू तैनात आहे, मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा नक्कीच मिळाल्या. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे 19 धावा. 3 चेंडू आणि 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि मोठं आव्हान पेलण्याचं आहे ते म्हणजे 50 धावांचं. राहुल याच्यावरती मोठी जिम्मेदारी. पाहूया कशा पद्धतीने मारा करणार. यावेळेला बघा गुडल्यांवर पडलेला चेंडू काहीसा उडाला नाही, अंगावरती आला. गोलंदाजाने स्वतः कलेक्ट केला, इष्टरेषेकडे फेकला आणि इथे बघा रनआउटच्या स्वरूपामध्ये पंचांनी सुद्धा दाद दिलेले आहे. घडी गेलेला आहे बाद. रनआउटच्या निलेश आपल्या स्वतः रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन पुन्हा माघारी जात असताना त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता इथे येत आहे अनंत. 47 नंबरचा खेळाडू. टी शर्ट वरती नाव, शॉर्ट फॉर्म मध्ये इनिशियल AK-47. बघूया यांच्या गोळीतून निघतात का, याच्या बंदुकीतून निघतात का आता गोळ्या. धाड 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 धाड. नितेश गोलंदाजी. 4 चेंडू फेकले. विश्लेषण करायचं म्हटलं तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर 2 धावा आणि आता मिळालेला रनआउटच्या स्वरूपातील विकेट. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी मजल मारायची 50 धावांची. मजल मारली आतापर्यंत 19 धावांपर्यंत. 31 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे फक्त 8 चेंडू 31 धावा. AK-47 सध्या गरम होत आहे, थंडच आहे सध्या अजूनपर्यंत. इंजिन स्टार्ट झाला, 1 धाव घेतलेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झालेली 20. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 30. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 30 धावांची गरज आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे. राहुल इथे स्ट्राईक वरती आहे, मात्र गोलंदाज नितेश तितकाच कंजूसीभरी गोलंदाजी करत आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र हा प्रयत्न अयशस्वी झालेला आहे. निर्धाव फेकलेला चेंडू. धावसंख्या मात्र तिथे स्थिरावते. ओव्हर समाप्त. 2 षटका अखेर. धावसंख्या झालेल्या 20 धावा. 6 चेंडू 30. 6 चेंडू 30. 6 चेंडू. या पुढचा जो सामना होणार आहे श्रीकृष्ण क्रिकेट संघ चांदोरे गवळवाडी विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ वडवली. दोन्ही
हात चालू आहे ना सर. चुकीची दुरुस्ती. श्री पळसप विरुद्ध वडाची वाडी. पळसपने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण घेतलंय, तर आपण या मॅच नंतर लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. हा बघा, स्वागत करावा कसा, तर असा पहिल्याच चेंडूवरती त्रिफळा यष्टीरक्षकाच्या पायापर्यंत पोहोचवून दिलेल्या आहेत. चेंडू सुद्धा लेग साईड दिशेने बनवलं. एका टप्प्यावरती इथे 26 क्रमांकाचा खेळाडू त्याला कलेक्ट करतोय, फेकी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतात का? नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा नक्कीच मिळणार आहेत. 2 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 22. जिंकण्यासाठी 4 चेंडू 28 धावांची गरज आहे. 4 चेंडू 28 धावा औपचारिकता बाकी आहे. मात्र हा क्रिकेट आहे अनिश्चित का खेळ. तो कधीही सांगता येत नाही, कधी कोणाचं पाहायला भारी होईल सांगता येत. त्याला बोललं माईकवर काय बोलूच नको. पुन्हा एकदा रोहन टू तुषार. शॉर्ट पिच चेंडू यावेळेला मी पुन्हा म्हटलं होतं हा एसटी वरती टार्गेट घेऊन आलेला आहे, कारण की यांनी ठरवलं एसटी तोडायची आहे. पुन्हा एकदा एसट्या तुटल्या. आतापर्यंत रोहन यांनी 3 चेंडू फेकले. विश्लेषण करायचं म्हटलं पहिल्या चेंडूवरती एसटी उडवली, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा काढल्या, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा एसटी उडवली. कुणाला नाही तुला कॅच देणार आणि आउट झालं कोण? आउट झालं कोण? तुला कॅच काय पाहिजे आता? थोडा वेळ थांबी मॅच झाल्यानंतर. सुंदर अशी गोलंदाजी करतोय रोहन कांबळे. गोलंदाजी करता येते. पंचांचा इशारा आपल्याला कळला. थोडं पंच पुन्हा एकदा कळवायचा इशारा. हा निर्धाव चेंडू होता. ओके, धन्यवाद. 4 चेंडू फेकले. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. 2 चेंडू मध्ये जवळपास 28 धावांची गरज आहे, जे काही शक्य नाही आहे. मात्र आपण इथे फलंदाजाला पूर्ण बॅटिंग करून जावं अशी अपेक्षा करतो, कारण की आपण फेकलेला प्रत्येक चेंडू हा 277 रुपयाचा ही नोंद घ्यायची आहे. पुन्हा शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. पुढच्या संघाला विनंती आहे, आपण क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे. अशा पद्धतीने आता चाललेला सामना होता तो म्हणजे श्रीकृष्ण क्रिकेट संघ चांदोरे गवळवाडी विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ वडोली यांच्या दरम्यान. आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजे श्रीकृष्ण क्रिकेट संघ चांदोरे गवळवाडी या संघाने. जिंकलेल्या संघाचे हार्दिक 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 अभिनंदन आणि पराजित झालेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक 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 शुभेच्छा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे उपस्थित राहायचं स्टेजवरती आणि त्याचप्रमाणे